नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मस्के सर. माझ्या मस्के सर या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा सर्व स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तसा महत्त्वाचाच आहे. पण हा खास करून हा जो व्हिडिओ आहे तो आपल्या इयत्ता 4थीच्या स्कॉलरशिपची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खास असणार आहे. ज्यामध्ये आपण मराठी व्याकरणाचा आपला जो पहिला पेपर आहे, भाषा आणि गणित, ज्याच्यामध्ये मराठीचा जो विभाग आहे ज्याच्यामध्ये आपण 25 प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारले जातात 50 गुणांसाठी. त्यामध्ये जो एक महत्त्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे कोणता, तर वाक्य पृथक्करण. याच्यावर म्हणजे हमखास 1 ते 2 प्रश्न या ठिकाणी विचारला जातो. तर या वाक्य पृथक्करण नावाच्या टॉपिकवर आपण काही 40 प्रश्नांची एक अतिशय महत्त्वाची अशी प्रश्नावली या ठिकाणी घेणार आहोत. आणि वाक्य पृथक्करण चा जो टॉपिकचा जो दुसरा एक अगोदरचा जो व्हिडिओ आहे, म्हणजे बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये समजावून सांगितलेल्या आहेत. तो व्हिडिओ अगोदरच आपण चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तेव्हा ही जी 40 प्रश्न आहेत अतिशय महत्त्वाचे, नेमके कसे सोडवायचे ह्या टॉपिकवरचे, तर हे आपण 40 प्रश्न, अतिशय महत्त्वाचे 40 प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या या आजच्या व्हिडिओला. पहिला प्रश्न बघा. काश्मीरमध्ये रंगीबिरंगी फुले असतात. वाक्यातील विधेय भाग ओळखा. रंगीबिरंगी. पर्याय 2 रंगीबेरंगी फुले. पर्याय 3 काश्मीरमध्ये असतात. आणि पर्याय 4 काश्मीरमध्ये. तर अचूक उत्तर बघा, काश्मीरमध्ये असतात. आता विधेय भाग, बरोबर. विधेय म्हणजे क्रियापद आणि क्रियापदाबद्दल अधिक माहिती देणारे शब्द. तर माहिती कशाबद्दल दिलेली आहे? फुले. फुले कशी आहेत? तो रंगीबेरंगी आहेत. म्हणजे हे आपलं उद्देश विभाग आहे आणि काश्मीरमध्ये असतात हा आपला विधेय विभाग आहे. प्रश्न क्रमांक 2. इंद्रधनुष्यामध्ये 7 रंगांचा समूह असतो. वरील वाक्यात उद्देश विभागात किती शब्द आहेत? पर्याय 1, 2, 4 आणि 3. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. बरोबर. म्हणजे बघा, इथं कोणाबद्दल माहिती सांगितलेली आहे? तर माहिती सांगितलेली आहे इंद्रधनुष्याबद्दल. म्हणजे ज्याच्याबद्दल माहिती सांगितली असते ते काय असते? तर उद्देश असते. आणि हा जो उर्वरित भाग आहे, 7 रंगांचा समूह असतो, तो आहे आपला विधेय विभाग. प्रश्न क्रमांक 3. आमच्या शेजारी उंच उंच इमारती आहेत. वरील वाक्यात विधेय विभागातील शब्दसंख्या किती? पर्याय 1 4, 3, 2, 5. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच 3. तर बघा, कशाबद्दल माहिती सांगितलेली आहे? तर इमारतीबद्दल. बरोबर. इमारती कशा आहेत? उंच उंच. म्हणजेच हा झाला आपला उद्देश विभाग. आणि आता उर्वरित कशामध्ये आहे? तर उर्वरित भाग विधेय विभागामध्ये. तर विधेय विभागात एकूण शब्द किती आहेत? आमच्या शेजारी आहेत. म्हणजे किती? तर 3. प्रश्न क्रमांक 4. राखीने सुरेख निबंध लिहिला. उद्देश विभाग ओळखा. पर्याय 1 राखीने, 2 सुरेख, 3 निबंध, 4 लिहिला. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 राखीने. निबंध लिहिणारी कोण? राखी. प्रश्न क्रमांक 5. घरातील सर्वांनी बैलाची पूजा केली. उद्देश विभाग ओळखा. ऑप्शन 1 बैलाची पूजा केली, 2 पूजा केली, 3 घरातील सर्वांनी आणि 4 सर्वांनी. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 घरातील सर्वांनी. म्हणजे पूजा करणारे कोण? घरातील सर्व. प्रश्न क्रमांक 6. आमचा मोती प्रामाणिक व इमानदार आहे. उद्देश विभाग ओळखा. आमचा मोती इमानदार आहे, प्रामाणिक व इमानदार आहे. आमचा मोती प्रामाणिक. आणि अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे आमचा मोती. म्हणजे कशाबद्दल माहिती दिलेली आहे? तर मोतीबद्दल. मोती कोणाचा आहे? तर आमचा आहे.
प्रश्न क्रमांक 7. शाळेसमोर सर्व विद्यार्थी कवायत करतात. उद्देश विभाग ओळखा. 1. कवायत करतात. 2. सर्व विद्यार्थी. 3. विद्यार्थी. 4. शाळेसमोर कवायत करतात. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. सर्व विद्यार्थी. म्हणजे कवायत करणारे कोण तर सर्व विद्यार्थी. प्रश्न क्रमांक 8. सुंदर रांगोळी माझ्या ताईने काढली आहे. वाक्यातील उद्देश विभाग ओळखा. पर्याय. सुंदर रांगोळी. 2. काढली आहे. 3. सुंदर रांगोळी माझ्या ताईने. आणि 4. माझ्या ताईने. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. माझ्या ताईने. म्हणजे सुंदर रांगोळी काढणारी कोण तर माझी ताई. भारतीय जवान सीमेवर लढा देतात. वाक्यातील उद्देश विभाग ओळखा. क्रमांक 1. भारतीय जवान. 2. सीमेवर लढा देतात. 3. भारतीय जवान सीमेवर. आणि 4. लढा देतात. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. भारतीय जवान. म्हणजेच लढा देणारे कोण भारतीय जवान. म्हणजे ज्याच्याबद्दल माहिती सांगितलेली असते ते उद्देश असते. आणि उद्देशाबद्दल जी माहिती सांगितलेली असते ते विधेय असते. प्रश्न क्रमांक 10. पाखरे संध्याकाळी घरट्याकडे परततात. विधेय भाग ओळखा. पर्याय 1. पाखरे संध्याकाळी. पर्याय 2. संध्याकाळी घरट्याकडे परततात. पर्याय 3. पाखरे. आणि पर्याय 4. घरट्याकडे परततात. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. संध्याकाळी घरट्याकडे परततात. म्हणजे बघा कशाबद्दल माहिती दिलेली आहे पाखराबद्दल. म्हणजे पाखरे काय या ठिकाणी उद्देश आहे आणि उर्वरित भाग काय तर विधेय आहे. 11. जंगलाच्या राजाने मोठी गर्जना केली. वाक्यातील विधेय भाग ओळखा. 1. जंगलाच्या राजाने. 2. गर्जना केली. 3. राजाने मोठी गर्जना केली. 4. मोठी गर्जना केली. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. मोठी गर्जना केली. तर बघा मोठी गर्जना करणारा कोण जंगलाचा राजा. हे झालं आपलं उद्देश आणि मोठी गर्जना केली हे झालं आपला विधेय. प्रश्न क्रमांक 12. बांगड्यांची पेटी अब्दुलने आणली. वाक्यातील विधेय भाग ओळखा. अब्दुलने आणली. 2. बांगड्यांची पेटी. 3. बांगड्यांची पेटी आणली. 4. पेटी अब्दुलने आणली. पेटी असं वाचायचं त्या ठिकाणी. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. बांगड्यांची पेटी आणली. बघा बरोबर. तर बांगड्यांची पेटी आणणारा कोण अब्दुल. अब्दुल हे आपलं उद्देश आणि उर्वरित भाग विधेय. बांगड्यांची पेटी खूप जड व मोठी आहे. विधेय भाग ओळखा. खूप जड व मोठी आहे. पर्याय 2. मोठी आहे. पर्याय 3. बांगड्यांची पेटी. पर्याय 4. खूप जड आहे. अचूक उत्तर पर्याय क्रमांक 1. खूप जड व मोठी आहे. बघा खूप जड व मोठी असणारी कोण बांगड्यांची पेटी. बरोबर. म्हणजे बांगड्यांची पेटीबद्दल माहिती दिलेली आहे आणि दिलेली माहिती कोणती आहे तर खूप जड व मोठी आहे हे आपलं विधेय भाग आहे. आकाशात काळे ढग जमू लागले. विधेय भाग ओळखा. काळे ढग आकाशात जमू लागले. 3. ढग जमू लागले. आणि पर्याय 4. जमू लागले. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आकाशात जमू लागले. म्हणजे आकाशात जमणारे कोण तर काळे ढग हे आपलं उद्देश. प्रश्न क्रमांक 15. टिंबटिंब भारताचे पहिले पंतप्रधान होते. रिकाम्या जागी योग्य उद्देशाचा पर्याय निवडा. लाल बहादूर शास्त्री, वल्लभभाई पटेल, पंडित नेहरू, सुभाषचंद्र बोस. पर्याय क्रमांक 3. पंडित नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान होते. प्रश्न क्रमांक 16. टिंबटिंब प्रार्थना तालासुरात म्हणतो. रिकाम्या जागी योग्य उद्देशाचा पर्याय निवडा.
तुम्ही, तू, ते, आम्ही. अचूक उत्तर पर्याय क्रमांक 4. आम्ही प्रार्थना तालासुरात म्हणतो. म्हणजे या टॉपिकवरती जशा प्रकारचे प्रश्न आहेत त्या सर्व प्रश्नांचा समावेश आजच्या व्हिडिओमध्ये मी केलेला आहे. प्रश्न क्रमांक 17. टिंब माझा सोबती आहे. रिकाम्या जागी योग्य उद्देशाचा पर्याय निवडा. पर्याय 1 पाऊसधारा, 2 निसर्ग, 3 डोंगरवाटा, 4 झाडे. अचूक उत्तर पर्याय क्रमांक 2 निसर्ग माझा सोबती आहे. टिंब सर्व प्रेक्षकांना मनमुराद हसवले. योग्य उद्देशाचा पर्याय निवडा. विदूषकाने, पर्याय 2 सर्कशीने, 3 वाघाने, 4 दिग्दर्शकाने. अचूक उत्तर पर्याय क्रमांक 1 विदूषकाने सर्व प्रेक्षकांना मनमुराद हसवले. प्रश्न क्रमांक 19. आमच्या आजोबांनी आम्हाला पसायदान शिकवले. विधेय भाग ओळखा. पर्याय 1 आमच्या आजोबांनी, 2 पसायदान शिकवले, 3 आम्हाला पसायदान शिकवले, 4 शिकवले. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आम्हाला पसायदान शिकवले. आणि पसायदान शिकवणारे कोण? आमचे आजोबा. आमच्या आजोबांनी हे आपलं काय तर उद्देश आहे आणि उर्वरित भाग हा विधेय आहे. टिंब महाराष्ट्राच्या पश्चिमेस आहे. रिकाम्या जागी योग्य उद्देशाचा पर्याय निवडा. हिमालय पर्वत, 2 अरवली पर्वत, 3 अरबी समुद्र, 4 हिंदी महासागर. अचूक उत्तर पर्याय क्रमांक 3 अरबी समुद्र महाराष्ट्राच्या पश्चिमेस आहे. प्रश्न क्रमांक 21. माझी आई चांगली सुगरण आहे. वरील वाक्यातील उद्देश विभागात एकूण किती शब्द आले आहेत? पर्याय 1 3, 1 2, 4. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच उद्देश विभागात 2 शब्द आलेले आहेत. म्हणजे आणि ते पण कोणते? चांगली सुगरण असणारी कोण? माझी आई. म्हणजे माझी आणि आई हे 2 शब्द आपल्या उद्देश विभागामध्ये आहेत. प्रश्न क्रमांक 22. गणेश उत्सव व शिवजयंती उत्सव लोकमान्य टिळकांनी सुरू केले आहेत. वरील वाक्यातील उद्देश विभागात एकूण किती शब्द आलेले? पर्याय 2 3, 4, 5. अचूक उत्तर पर्याय क्रमांक 1 म्हणजेच 2. उद्देश विभाग म्हणजे गणेश उत्सव आणि शिवजयंती उत्सव सुरू करणारे कोण? तर लोकमान्य टिळक. म्हणजे लोकमान्य टिळकांनी हे 2 शब्द उद्देश विभागामध्ये आहेत. प्रश्न क्रमांक 23. महाबळेश्वर थंड हवेचे ठिकाण आहे. वरील वाक्यात विधेय विभागात एकूण किती शब्द आले आहेत? पर्याय 2 3, 4, 1. अचूक उत्तर पर्याय क्रमांक 3 म्हणजेच 4 आलेले आहेत. तर बघा कशाबद्दल माहिती दिलेली आहे? तर महाबळेश्वर या ठिकाणाबद्दल. म्हणजे महाबळेश्वर हे काय या ठिकाणी? तर उद्देश आहे. आणि या उर्वरित भाग काय? विधेय. तर विधेयामध्ये एकूण किती शब्द आलेत? 1 2 3 4. थंड हवेचे ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 24. सूरपारंबी खेळ आम्ही आनंदाने खेळतो. वरील वाक्यात विधेय विभागात एकूण किती शब्द आले आहेत? 1 4 2 3. अचूक उत्तर पर्याय क्रमांक 2 म्हणजेच 4. बरोबर. सूरपारंबी खेळ आनंदाने खेळणारे कोण? तर आम्ही. हे आम्ही हे काय या ठिकाणी? उद्देश आहे. बरोबर. आणि सूरपारंबी खेळ आनंदाने खेळतो हे आपले विधेयाचे एकूण 4 शब्द त्या ठिकाणी आहेत.
प्रश्न क्रमांक 25. शिवरायांनी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली. उद्देश विभाग ओळखा. पर्याय 1 स्वराज्य, 2 शिवरायांनी, 3 शपथ आणि 4 स्थापन. अचूक उत्तर पर्याय क्रमांक 2 शिवरायांनी. म्हणजे स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेणारे कोण? तर शिवराय. प्रश्न क्रमांक 26. माझ्या गावातील सरपंचांनी बक्षीस स्वीकारले. वरील वाक्यातील उद्देश विभाग ओळखा. पर्याय 1 माझ्या, 2 माझ्या गावातील सरपंचांनी, 3 माझ्या गावातील, 4 बक्षीस स्वीकारले. अचूक उत्तर पर्याय क्रमांक 2 माझ्या गावातील सरपंचांनी. म्हणजे बक्षीस स्वीकारणारे कोण? तर माझ्या गावातील सरपंच. माणूस हा चुकीचा पुतळा आहे. उद्देश विभाग ओळखा. ऑप्शन 1 पुतळा आहे, 2 हा चुकीचा पुतळा आहे, 3 माणूस, 4 हा चुकीचा. अचूक उत्तर पर्याय क्रमांक 3 माणूस. तर कशाबद्दल माहिती दिलेली आहे? माणसाबद्दल. प्रश्न क्रमांक 28. माझा मित्र रवी खूप हुशार आहे. उद्देश विभाग ओळखा. माझा मित्र, 2 रवी, 3 माझा मित्र रवी आणि 4 हुशार. अचूक उत्तर पर्याय क्रमांक 3 माझा मित्र रवी. म्हणजे हुशार असणारा कोण? रवी आहे. पण रवीचा उद्देश विस्तार असणारे किती शब्द आहेत? तर रवी कोण आहे? तर माझा मित्र. म्हणजेच उद्देश किती आहे? तर माझा मित्र रवी. प्रश्न क्रमांक 29. बदकाचे पाय पाण्याखाली हालचाल करतात. वरील वाक्यातील उद्देश विभाग ओळखा. बदकाचे हालचाल पाण्याखाली, बदकाचे पाय. अचूक उत्तर पर्याय क्रमांक 4 बदकाचे पाय. म्हणजे हालचाल करणारे, पाण्याखाली हालचाल करणारे कोण? तर बदकाचे पाय. प्रश्न क्रमांक 30. सिंह हा जंगली प्राणी आहे. विधेय भाग ओळखा. पर्याय जंगली प्राणी, 2 जंगली, 3 हा जंगली प्राणी आहे, 4 सिंह. अचूक उत्तर पर्याय क्रमांक 3 हा जंगली प्राणी आहे. तर कशाबद्दल माहिती दिलेली आहे? सिंहाबद्दल. बरोबर. म्हणून सिंह हे उद्देश आहे, तर उर्वरित भाग हा विधेयामध्ये येतो. विनीतच्या संघाने सराव केल्यामुळे सामना जिंकला. विधेय भाग ओळखा. 1 सामना जिंकला, 2 विनीतच्या संघाने, 3 विनीतच्या आणि 4 सराव केल्यामुळे. अचूक उत्तर पर्याय क्रमांक 4 सराव केल्यामुळे सामना जिंकला. तर सराव केल्यामुळे सामना जिंकणारा कोण? तर विनीतचा संघ. तर विनीतच्या संघाने हे उद्देश आणि उर्वरित भाग विधेय. प्रश्न क्रमांक 32. त्या जंगलामध्ये प्राचीन असे शिवमंदिर आहे. वरील वाक्यातील विधेय भाग ओळखा. पर्याय 1 प्राचीन, 2 शिवमंदिर, 3 त्या जंगलामध्ये आहे आणि 4 प्राचीन असे शिवमंदिर. अचूक उत्तर पर्याय क्रमांक 3 त्या जंगलामध्ये आहे. तर असणारे काय? प्राचीन असे शिवमंदिर. म्हणजे बघा, तर प्राचीन असे शिव मंदिर हे आपलं उद्देश आहे आणि उर्वरित भाग विधेयामध्ये त्या जंगलामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 33. आमच्या शाळेला 100 वर्ष पूर्ण झाले. विधेय भाग ओळखा. 1 शाळेला, 2 100 वर्ष पूर्ण झाले, 3 आमच्या शाळेला, 4 पूर्ण. अचूक उत्तर पर्याय क्रमांक 2 100 वर्ष पूर्ण झाले. कशाबद्दल माहिती दिलेली आहे? तर आमच्या शाळेबद्दल माहिती दिली आहे. बरोबर. आमच्या शाळेला हा उद्देश विभाग आणि 100 वर्ष पूर्ण झाले हा विधेय भाग. अकबराच्या दरबारात नवरत्न होते.
वरील वाक्यातील उद्देश भागात एकूण किती शब्द आहेत? पर्याय 2, 1, 3, 4. अचूक उत्तर पर्याय क्रमांक 3. बरोबर. म्हणजे किती शब्द आहेत? 3 शब्द आहेत उद्देश विभागामध्ये. प्रश्न क्रमांक 35. भीमा नदीच्या परिसरात जंगली प्राणी आढळतात. वरील वाक्यातील उद्देश भागात एकूण किती शब्द आहेत? पर्याय 1, 3, 1, 2, 4. अचूक उत्तर पर्याय क्रमांक 3 म्हणजे 2. बरोबर. भीमा नदीच्या परिसरात जंगली प्राणी आढळतात. तर भीमा नदीच्या परिसरात आढळणारे कोण? तर जंगली प्राणी. हे आपलं उद्देश आहे. प्रश्न क्रमांक 36. कळसुबाई शिखर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. उद्देश विभागात एकूण किती शब्द आहेत? पर्याय 2, 3, 4, 1. अचूक उत्तर पर्याय क्रमांक 1 म्हणजेच 2. तर कशाबद्दल माहिती दिलेली आहे? कळसुबाई शिखर. प्रश्न क्रमांक 37. बुलढाणा जिल्ह्यात लोणार सरोवर आहे. वरील वाक्यातील उद्देश भागात एकूण किती शब्द आहेत? 2, 1, 3, 4. अचूक उत्तर पर्याय क्रमांक 2. म्हणजे किती आहेत? तर उद्देश विभागात एकूण 2 शब्द आहेत. तर कशाबद्दल माहिती दिलेली आहे? लोणार सरोवराबद्दल. बरोबर. म्हणजे लोणार आणि सरोवर हे उद्देश विभागातले 2 शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 38. आकाशात अनेक तारे चमकतात. विधेय भागात एकूण किती शब्द आहेत? 1, 3, 2, 4. अचूक उत्तर पर्याय क्रमांक 3 म्हणजेच 2. कोणते आहेत? तर अनेक तारे. कशाबद्दल माहिती दिलेली आहे? तर अनेक तारे. म्हणजे अनेक तारे हे काय आपलं उद्देश आहे आणि आकाशात चमकतात हे 2 शब्द विधेयामध्ये येतात. प्रश्न क्रमांक 39. रानडुकराच्या धुमाकूळीमुळे सर्वांची शेते उद्ध्वस्त झाली. विधेय भागात एकूण किती शब्द आहेत? पर्याय 4, 3, 5, 2. अचूक उत्तर पर्याय क्रमांक 1 म्हणजेच विधेय भागात एकूण किती येतो? 4 शब्द या ठिकाणी आहेत. तर इथं कशाबद्दल माहिती दिलेली आहे? सर्वांच्या शेताबद्दल माहिती दिलेली आहे. बरोबर. म्हणजे सर्वांची शेती हा उद्देश विभाग आहे आणि रानडुकरांच्या धुमाकूळीमुळे उद्ध्वस्त झाली हे विधेय विभागातील एकूण 4 शब्द आहेत. आणि शेवटचा प्रश्न. शेवटच्या प्रश्नापूर्वी विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी काय करा? आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून व्हिडिओ अपलोड केल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन त्या ठिकाणी येईल. प्रश्न क्रमांक 40. रामच्या आईने मला नवीन कपडे आणले. वरील वाक्यातील विधेय भागात एकूण किती शब्द आहेत? 2, 5, 3, 4. अचूक उत्तर पर्याय क्रमांक 4 म्हणजे एकूण 4 शब्द आहेत. बरोबर. कपडे आणणारी कोण? तर रामची आई. बरोबर. तर हे आहे आपला उद्देश. मला नवीन कपडे आणले. हे 4 शब्द आपल्याला या विधेय भागामध्ये येतात.